आव्हान असं म्हणता येणार नाही. मी सर्वसामान्य जनतेपर्यंत घरोघरी पोचतोय. आपल्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आपल्या योजना आपल्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि या भागातून पंचायत समितीसाठी आवश्यक असणारे छोटे छोटे जे प्रश्न आहेत, ते जनतेचे प्रश्न आहेत, ते तिथून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करेन, असं आवाहन मी जनतेला करतो. आगामी निवडणुकीत आपल्यासमोर उबाटाकडून एक उमेदवार आपल्या विरोधात निवडणूक लढतोय, तर आणखीन 2 उमेदवार इतर पक्षाचे आहेत, तर आपल्याला मुख्य आव्हान कोणतं वाटतंय? मला आव्हान असं म्हणणार नाही. तिथे एक उबाटाचा धनावडे म्हणून आहेत, अपक्ष म्हणतात राष्ट्रवादीकडून संतोष जोशी आहेत, असे अनेक वेगळे 2 उमेदवार आहेत. परंतु अनेक वर्ष मी या भागामध्ये काम करतोय, त्यामुळं प्रत्येक घराचं आणि प्रत्येक वाडीचा, प्रत्येक गावाचा कोणता प्रश्न आहे, कोणाला न्याय कसा देता येईल हे माहिती असल्यामुळं मला त्या निवडणुकीमध्ये त्यांचं आव्हान काही वाटत नाही. बदललेल्या संघ आहे आता, म्हणजे आपली जी रचना आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची, ती बदललेली आहे, तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे अभ्यास केला आहे? त्याच्यामध्ये 3-4 गावं आली आहेत माझ्याकडे वेगळी, पण त्या भागामध्ये मी सतत संपर्क असल्यामुळं त्या भागातला अनेक कार्यकर्ते माझ्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळं त्या भागात जे नवीन भाग आला आहे पंचायत समिती जिल्हा परिषद गटामधला त्या भागामध्ये अतिशय चांगला प्रचार माझा चालू आहे आणि तिथे चांगलं मतदान मला होईल अशी अपेक्षा आहे. बरं, आता आपल्याला केंद्र शासन, राज्य शासनाच्या योजना आहेत, त्या सोडून आपलं नवीन कोणतं व्हिजन असणार आहे या पंचक्रोशीसाठी? एक गोष्ट अशी आहे की माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागामध्ये येतो, त्यामुळे अनेक तरुण हे नोकरीनिमित्त शहराकडे जातात. त्या इथे रोजगार निर्मिती करून त्या निमित्ताने मी एक उदाहरणार्थ मी स्वतः ॲग्रो टुरिझमचा व्यवसाय चालू केला. त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय. असे लघुउद्योग अनेक तरुणांना मी आवाहन करतोय की तुम्ही या वेगवेगळ्या लघुउद्योगामध्ये, ॲग्रो टुरिझममध्ये उतरा. त्याला लागणारं सहकार्य ते मी नक्की आपल्यापर्यंत देईन असं मी आवाहन करतो. जेणेकरून एक दुग्ध व्यवसाय आहे, इथले जे दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असणारं जे मार्केट आहे, त्यासाठी मी सहकार्य करण्याची भूमिका त्यांच्यापर्यंत पोचतो. जेणेकरून इथे तरुण इतर थांबला, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला, इथले तरुण इथेच राहतील. त्यामुळं इथली जी अडचणीचा विषय, अनेक घरं बंद आहेत, ती इथेच लोक राहतील. बरं, या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंदिर उभारलं गेलं आहे तळवलीमध्ये, तर इथली आरोग्य यंत्रणा सुधारेल यासाठी आपण काय कराल? या वस्तुस्थिती आहे, इथं अतिशय एक मोठी इमारत, सुंदर इमारत बांधलेली आहे आणि तिथं त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे जो आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडून जे आवश्यक असणारे तिथले ते सोयीसुविधा आहेत, जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या योजना आहेत, त्यासाठी जिल्हा परिषदेला या भागामध्ये डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या उमेदवार आहेत. त्यांना अतिशय आरोग्याचा विषय अभ्यास आहे. ते एक मेडिकल ऑफिसर म्हणून या तालुक्यामध्ये काम केलं आहे. त्यांच्या साहाय्याने आपण इथे एक चांगल्या प्रकारची रुग्णसेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू.